आपल्या बागेत कुंडीमध्ये भेंडीची लागवड करणे अतिशय सोपे आहे। भेंडीचे बी हे लावल्यानंतर पुढील 6 ते 7 दिवसांमध्येच हे रुजून रोपे तयार होतात। जेव्हा आपण भेंडी ही कुंडीमध्ये लावतो तेव्हा 10 बाय 10च्या एका कुंडीमध्ये एकच रोप लावावे, म्हणजे झाड हे चांगले वाढते आणि चांगल्या वाढलेल्या झाडावरती भरपूर अशा भेंड्या ह्या लागत राहतात। भेंडीच्या झाडाला चांगल्या वाढीसाठी भरपूर सूर्यप्रकाश मिळणे हे आवश्यक असते। त्यामुळे कुंडीमध्ये जेव्हा आपण भेंडीची रोपे लावतो तेव्हा कुंड्या अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी या झाडाला दिवसभर भरपूर असा सूर्यप्रकाश मिळेल, म्हणजे झाडे चांगले वाढतील। भेंडीची रोपे लावल्यानंतर जेव्हा ती 4 ते 5 इंचाची होतात तेव्हा त्या रोपांची वाढ चांगली होण्यासाठी शेणखताचा हा वापर करावा, कारण शेणखतामध्ये हे नायट्रोजनचे प्रमाण हे जास्ती असते आणि या खतातील नायट्रोजनमुळे आपल्या रोपांची वाढ ही चांगली होते, रोपावरती भरपूर असे फुटवे येतात। मात्र जेव्हा आपण या शेणखताचा वापर हा झाडांसाठी करतो तेव्हा शेणखत हे नेहमी जुने आणि चांगले कुजलेले असेच घ्यावे, तरच झाडाला चांगला असा हा फायदा होईल। जर तुमच्याकडे शेणखत नसेल तर तुम्ही गांडूळ खत, कंपोस्ट यासारख्या खतांचा देखील हा वापर करू शकता, कारण या सर्व खतामध्ये हे नायट्रोजन भरपूर प्रमाणामध्ये असते। भेंडीच्या या रोपांना पाणी देताना देखील अगदीच कमी किंवा जास्त हे कधीही द्यायचे नाही। जेव्हा कुंडीतील माती वरच्या बाजूची 1 ते 1.5 इंच ही कोरडी होईल तेव्हा या झाडांना हे पाणी द्यायचे आणि जेव्हा पाणी द्याल तेव्हा अगदी शेवटच्या मुळापर्यंत व्यवस्थित पोहोचेल इतपत भरपूर असे हे पाणी द्यायचे। भेंडीच्या रोपावरती भरपूर अशा भेंड्या लागण्यासाठी जेव्हा झाडावरती फुले यायला सुरुवात होते तेव्हा कोणते एखादे कॅल्शियमयुक्त हे खत द्यावे। आपल्या घरामध्ये जे ताक किंवा दही असते, अंड्याची टरफले असतात, त्याचा देखील तुम्ही वापर हा करू शकता। 1 लिटर पाण्यामध्ये अर्धा कप ताक मिक्स करून इथं खत तयार करून जर या भेंडीच्या रोपाला तुम्ही दिलेत तर भेंडीच्या या रोपावरती भरपूर फुले लागतात आणि ज्या भेंड्या तयार होतात त्या मोठ्या आकाराच्या हिरव्यागार चमकदार ह्या येत राहतात। भेंडीच्या रोपावरती कीड देखील ही लवकर लागत राहते, त्यामुळे सुरुवातीपासूनच या रोपावरती महिन्यातून एकदा कोणत्याही एखाद्या कीटकनाशकाचा हा फवारा करावा। तुम्ही नीमतेलचा देखील स्प्रे केला तरी देखील झाडावरची कीड ही जाण्यासाठी ही मदत होईल। तर अशा प्रकारे भेंडी तुम्ही कुंडीमध्ये लावून खूप साऱ्या भेंड्या ह्या आपल्याला घरच्या घरीच ऑर्गॅनिक पद्धतीने ह्या मिळवू शकता। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही आपल्या ऑर्गॅनिक गार्डन या मराठी यूट्यूब चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका।